2 वाटी तांदूळ भिजत घालून मी बसली हे खायला. आज आमच्यासाठी आईने बाजारातून खाऊ आणलं होतं. झाडाला लागली होती हिरवीगार मिरचीची, ती घेतली तोडून आणि त्याला असे मध्ये मध्ये कट मारून ठेवली बाजूला. नंतर एक पूर्ण लसूण घेतला, तो काही फुटता फुटत नव्हता, मग असा बुक्की मारून मारून त्याला फोडावा लागला. असा त्याला मग बारीक चिरून घेतला. नंतर 2 टोमॅटो घेतले, त्याला असे बारीक 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 चिरून घेतले. नंतर एक कांदा घेतला, त्याला पण असा बारीक बारीक चिरून घेतला. आणि हे झालाय मेन इन्ग्रेडियंट तयार. बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि चुलीवर ठेवलं मी तेल तापायला. आता त्यात ॲड करते कधी न उभा होणारा खडा मसाला आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचं. नंतर ॲड करते त्याच्यात थोडं जिरं, थोडी मोहरी, त्यानंतर बारीक चिरलेला लसूण, तो चांगला असा परतून घ्यायचा. नंतर टाकली त्यामध्ये ही कट मारलेली मिरची, ती होऊ द्यायची. ते झालं की त्यामध्ये थोडासा कांदा ॲड करायचा. कांदा पण थोडा ब्राऊन झाला की त्यामध्ये मग नंतर मसाले ॲड करायचे. मसाल्यामध्ये 2 चमचे तिखट, थोडी हळद, थोडा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि काश्मीरी लाल मिरची 2 चमचे ॲड करायचे. गरम मसाला थोडा कमी घालायचा, कारण आपण खडे मसाले ॲड केले आहे म्हणून. नंतर त्याला असं मस्त होऊ द्यायचं तेल सुटेपर्यंत. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो ॲड केले. आणि त्याला मस्त असं झाकण लावून पकू द्यायचं. टोमॅटो छान पकलेले आहेत तर त्यामध्ये थोडी कसुरी मेथी ॲड करायची आणि थोडे शेंगदाणे ॲड करायचे. नंतर याला झाकण लावून शिजू द्यायचं. नंतर टोमॅटो झाले की त्यामध्ये तांदूळ ॲड करायचे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत 2 मिनिट पकू द्यायचं. दोन मिनिट झाले की त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. पाणी हे फक्त तांदळाच्या किंचितच वर असू द्यायचं. भातातलं पाणी थोडंसं असं कमी झालं की त्याला मधून मधून असं परतून घ्यायचं आणि झाकण लावून पकू द्यायचं.
चुलीमधला पूर्ण विस्तव असा भिजून द्यायचा आणि ते आसेवर पकू द्यायचं. त्यामुळे काय होतं, भात असा पूर्ण आतून शिजला जातो आणि मस्त असा मोकळा होतो. हा बघा आपला भात मस्त तयार झाला आहे. किती मस्त स्मेल येत आहे. त्यात ॲड केला मी सांबार, इडली सांबारवाला सांबार नाही, म्हणजे कोथिंबीर ॲड केली आणि मस्त एन्जॉय केली.